एक्झाम्पल किती सॉल्व्ह करून झाले? टोटल किती एक्झाम्पल आहेत? 12 झाले. कोणाकोणा झाले हातवरती करा. अरे वा, व्हेरी व्हेरी गुड. चला खूप छान. आणि प्रॅक्टिस क्वेश्चन किती झाले? 5. कोणाकोणा झाले हातवरती करा. प्रॅक्टिस क्वेश्चन किती आहेत चेक करा. प्रॅक्टिस क्वेश्चन 11 आहेत. 12 क्वेश्चन आहेत. नाहीत रे, कमी आहेत. 10 आहेत फक्त, 10. ठीक आहे. आणि अकाउंट पेपर उद्याच आहे ना? उद्या एसपी मॉर्निंगला होईल तुमचा. एसपीचा एसपी बँकिंग मॉर्निंगला होईल. मॅथ्स वाल्यांचा इव्हिनिंगला होईल. ठीक आहे. आणि अकाउंटचा तोपर्यंत झालं पाहिजे है ना. स्टडी करा पुढचे पण. आता अकाउंटचा केव्हा आहे? 2 दिवसांनी ना. हा, तर इकडे लक्ष द्या. हिथं स्टडी तुम्ही करायचे रोज 4-5 क्वेश्चन. पण जे दुसरे लेसन्स आहेत, डेथ, डिझोल्युशन, बिल ऑफ एक्सचेंज, कंपनी अकाउंट आहे ना, कॉम्प्युटराइज अकाउंटिंग, या लेसनचे रोज 2-2 क्वेश्चन पण वेगळे करा. म्हणजे आपल्या क्लासच्या टेस्टचं प्रिपरेशन होईल. रोज हे 5 करायचे, त्या दुसऱ्या लेसनचे 2-2 करायचे. समजला? रोज 2-2 करायचे. छान स्टडी करायची आहे. चला स्टार्ट करू आपण या क्वेश्चनला. याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी काल, की याच्यामध्ये मेन आन्सर काय आपलं? जर्नल एंट्रीज. आणि या क्वेश्चनचं काल अनालिसिस झालं होतं का? काहीच नव्हतं झालं. काहीच नाही केलं आपण काल, फक्त डिबेट केला है ना. तुम्ही घरी गेल्यानंतर घरी चर्चा केली का आई वडिलांशी? काय बोलले आई वडील? काय बोलले? ये बंद किया तो अच्छा है या नहीं होना चाहिए? ऐसे पेरेंट्स को लगा? तुमच्या आई वडिलांना काय वाटलं? हाँ, वो गलत लगा, दूसरा सब सही है. मुझे भी लगता है वैसे होना चाहिए. सच में होना चाहिए. सच में जो क्वालिटी है ना वही टिकेगा. जो फालतू है ना बोल बच्चन वाले. चलो आगे बढ़ते हैं. क्वेश्चन नंबर बोर्ड क्वेश्चन नंबर मार्च 2015. गिवन बिलो इज द बैलेंस शीट ऑफ. कौन कौन है रे बेटा पार्टनर? जया, माया, ममता. वॉशिंग पाउडर निरमा, दूध से सफेदी, निरमा से आए वॉशिंग पाउडर निरमा. आगे, who were sharing profit and losses as a 3:3:2. ये क्या है बेटा? बोल. ये क्या है? ऑल रेशियो. वेरी गुड. आगे, क्रेडिटर्स किधर लिखेगा? बिल्स पेएबल, कैपिटल, पार्टनर्स कैपिटल अकाउंट, जनरल रिजर्व, पार्टनर्स कैपिटल अकाउंट. कौन से पार्टनर्स? ऑल पार्टनर्स. कौन सा रेशियो? ओल्ड रेशियो. सर यहाँ पे ओल्ड पार्टनर क्यों नहीं बोला? अरे बेटा सब ओल्ड है, एक छोड़ के जा रहा है. सबकी मेहनत है तो सबको मिलेगा है ना, सबको मिलेगा. ठीक है. बैंक, प्लांट एंड मशीनरी, डेटर्स, लाइव स्टॉक, इक्विपमेंट, इन्वेस्टमेंट, ये सब के सब कहां पे लिखना है बेटा? बैलेंस शीट asset side. On 1st April 2019, 1st April 2019 ममता रिटायर्ड. कौन रिटायर हो गए बेटा? ममता रिटायर्ड. तो बैलेंस शीट जो बनेगी किस डेट पे बनेगी? 1st April 2019. वेरी 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 गुड. ए तुम्हाला कॅडबरी भेटली का रे? नाही, उद्या आणायची. ठीक आहे. सिल्क, मला सिल्क पाहिजे. मला सिल्क पाहिजे. आणि दुसऱ्या ज्यांना काय द्यायची ते द्यायचं. मला सिल्क पाहिजे. पुढे, असेट्स वेर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. ए लाईव्ह स्टॉक बघा रे, लाईव्ह स्टॉक 24,000 टिक मार्क लाईव्ह स्टॉक. प्लांट एंड मशीनरी टिक मार्क प्लांट एंड मशीनरी. इक्विपमेंट टिक मार्क इक्विपमेंट्स. अँड आयटम ऑफ 400 फ्रॉम क्रेडिटर्स. ए लक्ष द्या रे, 400 फ्रॉम क्रेडिटर्स no longer as a liability and hence should be properly adjusted. म्हणजे याला काय बोलायचं आपल्याला, की लायबिलिटी जी आहे ती पेड करायची नाही. मग पेड करायची नाही तर लायबिलिटी मधनं हे लायबिलिटी मध्ये ऍड करणार का लेस करणार? ऍड करणार का लेस करणार? लेस करणार. बरोबर, यस ऑर नो? म्हणजे हा आपला फायदा आहे. या स्टिक मार्क क्रेडिटर्स. मिस्टर राम, मिस्टर राम, अवर कस्टमर. कस्टमर म्हणजे कोण? व्हेरी गुड. मे और मे नॉट बी एबल टू पे हिज डेट 2000. तो देऊ शकणार नाही. म्हणजे हा काय झाला आपला? अरे बॅड डेट्स. प्रोव्हिजन थोडीच बोललं. बॅड डेट्स. हे काय बेटा? बॅड डेट्स. टिक मार्क डेटर्स. द अमाऊंट ड्यू टू ममता. म्हणजे ममताला जेवढे काही पैसे द्यायचे आहेत ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट, घरी जाते वेळेस, तर तिला जे काय द्यायचे आहे ते द्यायचं आहे बाय लोन अकाउंट.
म्हणजे कॅशने पेमेंट होणार आहे का? नाही. बँकने पेमेंट होणार आहे का? नाही. तर कसं देणार आपण त्यांना? लोन. कसं पेड करणार आहे? लोन. इज इट ओके? पुढे जायचं? यस. खूप छान. क्वेश्चन समजला. पण मेन आन्सर काय आपला? जर्नल एंट्री. बोर्ड एक्झाम मध्ये पण तुम्ही सर्वात अगोदर जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट बनवायचा आहे कंपल्सरी. पण जी लास्ट जर्नल एंट्री असते अमाऊंट ट्रान्सफर टू आणि रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉस, एक ट्रिक आहे, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉस येऊ शकेल, पण जे लास्ट वाला आहे लोन, हे येणं थोडंसं मुश्किल आहे. त्याच्यावरती पण ट्रिक आहे, त्याच्यावरती पण स्मार्ट वर्क आहे, पण तिथे प्रत्येकाला जमेल असं नाही. फसू शकतात बरेचसे मुलं, म्हणून मी तो स्मार्ट वे किंवा शॉर्टकट न सांगता पूर्ण सांगणार आहे. ओके, डन. आणि मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचे? लेजर बनवायचे. कोणकोणते? रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या दोन अकाउंटच्या हेल्पने कुठलीही जर्नल एंट्री आपली सॉल्व्ह होऊ शकते. एक्झाम मध्ये, बोर्ड एक्झाम मध्ये बॅलन्स शीटची गरज, बॅलन्स शीट बनवायची गरज नाही. रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट. जर क्वेश्चन मध्ये करंट अकाउंटचा बॅलन्स दिला तर करंट अकाउंट बनवायचा. जर्नल एंट्रीचा इफेक्ट करंट अकाउंटला द्यायचा, कॅपिटलला नाही. जर बॅलन्स दिला नसेल तर. समजलं? यस ऑर नो? यस. आणि जर्नल एंट्री करताना ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्सची जर्नल एंट्री होत नाही. बुक बॅलन्सची जर्नल एंट्री होत नाही. बुक व्हॅल्यूची जर्नल एंट्री होत नाही. बुक व्हॅल्यू म्हणजे काय? बॅलन्स शीट मध्ये दिलेल्या व्हॅल्यू, याची जर्नल एंट्री होत नाही. पण जे जे डिस्ट्रीब्यूट करणार आहे त्याची जर्नल एंट्री करावी लागते आणि होते. समजलं? यस ऑर नो? आता मी तुम्हाला जे काही सांगितलं डबल रिवाइज करून सांगतो किंवा कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर छान समजेल. चला स्टार्ट. बघा आता पहिला आयटम कोणता रे? क्वेश्चन तुमच्या समोर, क्वेश्चन माझ्या समोर. क्रेडिटर्स कुठे रेकॉर्ड करायचा? लायबिलिटी साइड. तुम्ही बॅलन्स शीट बनवली ना? यस ऑर नो? यस. बॅलन्स शीट लवकर ज्यांनी बनवले त्यांनी बनवायचे. क्विक पेज फोल्ड करायचा आणि फास्ट लिहायचा. बैलेंस शीट लाइबिलिटी साइड लिख बेटा. क्रेडिटर्स पहले पार्टनर के नाम लिखो, पार्टनर्स के नाम लिखो बेटा. पहले जया, माया, ममता. जल्दी. जया, माया, ममता. क्या हम आगे बढ़ सकते? यस और नो? यस और नो? वेरी वेरी गुड, बहुत अच्छा. चलो आगे बढ़ते. क्रेडिटर्स लाइबिलिटी साइड लिखो, इनर कॉलम. बिल्स पेएबल लाइबिलिटी साइड. कैपिटल पार्ट. झालं? जर्नल एंट्री पण खतम. जर्नल एंट्री नाही केले. टॅली, बॅलन्स टॅली झाली. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आता तुम्ही चेक चेक करा. हा बघा, मी बॅलन्स शीट बनवणार नाही. ठीक आहे, चेक करा. मी रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच बनवणार आहे. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. लक्ष द्या रे मित्रांनो, मला फक्त हे 2 मिनिटाचं काम आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती याचं कॅपिटल? 40, 50, 36,000. आता ऑनलाईन स्टुडंट्स म्हणतील लेक्चर डायरेक्ट रेकॉर्ड होते ना, डायरेक्ट सर फास्ट घेत आहेत. तर मुलांनो लेक्चर पॉज करायचा आणि पहिले हे काय करायचं तुम्ही, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट बनवायची आणि नंतर माझ्यासोबत क्रॉस चेक करायचं, कारण की मी फास्ट सांगतोय. बरोबर? चला पुढे जाऊयात आपण. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करायचं पार्टनर्स मध्ये बाय जनरल रिझर्व. किती आला रे? 6,000, 4,000. नेक्स्ट, असेट्स रिव्हॅल्यूड ॲज अंडर. लाईव्ह स्टॉक 24,000. लाईव्ह स्टॉक किती होता अगोदर बाबा? 25,200. आता व्हॅल्यूड किती झाला? 24,000, म्हणजे डिक्रीज. तर कुठे लिहिणार मी? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला काय लिहिणार? टू लाईव्ह स्टॉक अमाऊंट रुपीज 1,200. मशिनरी 32,000. प्लांट अँड मशिनरी किती होता? 34,000
800 व्हॅल्यूड किती झाला 32,000 म्हणजे काय झाला डिक्रीज. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड काय लिहिणार टू मशिनरी अकाउंट किती रुपीज 2,800. इक्विपमेंट 16,800. तर बॅलन्स शीट मध्ये किती होते बाबा 16,000 म्हणजे इक्विपमेंट काय झाले इन्क्रीज ऍप्रिसिएशन. सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड काय लिहिणार बाय इक्विपमेंट अकाउंट किती रुपीज बरोबर. येस ऑर नो. इक्विपमेंट झालं पुढे जायचं. अन आयटम ऑफ 400 फ्रॉम क्रेडिटर्स इज नो लॉंगर एज अ लायबिलिटी म्हणजे हा आपला बेनिफिट आहे का लॉस आहे बेनिफिट. कुठे लिहिणार मग रिव्हॅल्युएशन अकाउंट काय लिहिणार बाय क्रेडिटर्स अकाउंट बरोबर. किती रुपीज 400. येस और नो. इथपर्यंत काय डाऊट क्वेश्चन हा बाहेर जाते. पुढे राम और कस्टमर म्हणजे काय रे आपले नेक्स्ट ऍडजस्टमेंट बॅड डेब्ट्स. काय रे पहिले बॅड डेब्ट्स होती का नाही आता काय झाली बॅड डेब्ट्स. कुठे लिहिणार रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड काय लिहिणार टू डेटर्स का बॅड डेब्ट्स व्हेरी गुड. टू बॅड डेब्ट्स किती रुपीज रे अमाऊंट रुपीज 2,000. खूप छान. चला अमाऊंट ड्यू टू ममता म्हणजे हे सर्वात शेवटचे आहे बरोबर. पुढे जाऊयात आपण. आता अमाऊंट ड्यू टू ममता जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट और लॉस फाइंड आउट करावा लागेल. तर प्रॉफिट आहे का लॉस आहे डेबिट साइड टोटल किती येते 6,000. क्रेडिट साइडला ट्रान्सफर करायची. रिव्हिजन बॅच वाले समजते का मॅडम पाच सांगतो कळतंय का. हा हे अमाऊंट इकडे बघा हे टोटल केली मी इकडे लिहिली ही टोटल इकडे लिहिली बरोबर. इझी क्वेश्चन आहे म्हणून फास्ट जातोय. बाय कुठे लिहायचं रे याला ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कोण कोण आहेत रे जया माया ममता. जयाचं किती आलं 1,800 1,200 आणि हळू काही करू नका. टोटल 4,800 आणि ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड काय लिहिलं तुम्ही इकडे टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 1,800 1,800 1,200 बरोबर. यस. तर आता आपल्याला हे टॅली करायचं बाबा. कोणती साइड टोटल जास्त येणार क्रेडिट साइड प्रत्येकाची. याची किती आहे रे याची किती 58,000 याची किती आहे 40,000. हे ऑपोजिट साइडला ट्रान्सफर करायचे. याची किती आहे रे 52,000 याची 58,000 आणि याचे रे 40,000 बरोबर. कोणसा 54 आहे 54. चला तर आता जे बॅलन्स येणार आहे ते काय असणार आहे आपलं टू बॅलन्स 54 मधनं 1,800 मायनस करायचे. किती आलं रे 52,000. याचे किती आलं याचे ट्रान्सफर टू लोन अकाउंट किती रे 38,000. कुठे जायचं यस समजते का पोटे. थोडंफार मी बाहेर गेलो त्यावेळेस प्रयत्न केला का इकडे तिकडे विचारलं का हा विचारलं का काय प्रॉब्लेम आहे ते आर्यन बसला समोर त्याला सर्व येतं हा विचारलं का नाही. आता सर्वात महत्वाचं लक्ष द्या. इथपर्यंत तुम्हाला जर्नल एंट्री करण्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहे. ओके आता लक्ष द्या कॉन्सन्ट्रेट करा. हे जे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन असतं बाय बॅलन्स कॅरी डाऊन असतं याची जर्नल एंट्री होत समजलं याची जर्नल एंट्री होणार नाही. ओके मग आता जर्नल एंट्री आपल्याला कशी करायची पहिली जर्नल एंट्री कोणती व्हायला पाहिजे बाबा इथे डाऊट आहे आपला.
तर जर्नल एंट्री करते वेळेस तुम्ही क्वेश्चनला फॉलो करायचं. पहिले बॅलन्स शीट बघायचं, याच्यामध्ये काही डिस्ट्रीब्यूट करण्यासारखे आयटम आहे का, असेल तर त्याची जर्नल एंट्री करायची पहिली. तर याच्यात काय डिस्ट्रीब्यूट करण्यासारखं आहे बाबा, जनरल रिझर्व्ह आहे, डिस्ट्रीब्यूट केलं ना, म्हणजे पहिली एंट्री कशाची होणार, जनरल रिझर्व्हची. लिहू नका, जनरल एंट्री करू नका, थांबा सांगतोय मी तुम्हाला. पुढे जाऊया. पुढे काय रे बाबा, लाईव्ह स्टॉक. बरोबर, बरोबर आहे का. त्याच्यानंतर काय, प्लांट अँड मशिनरी. आणि त्याच्यानंतर काय रे अझीम, त्यानंतर काय, इक्विपमेंट. क्लास करायचं का नाही तुला पण, हा हा काय चालतंय कानात, काय बोलत होता, हा? पुढे बघा, इक्विपमेंट आणि प्लांट अँड मशिनरी इन्क्रीज झाली. यस ऑर नो, यस ऑर नो. म्हणजे तुम्ही कुठे इफेक्ट दिला त्याचा, सॉरी, लाईव्ह स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरी डिक्रीज झाली, इन्क्रीज, सॉरी डिक्रीज झाली ना, हे ना बघा, यस डिक्रीज झाली, म्हणजे हा लॉस झाला. म्हणजे आपली पुढची जर्नल एंट्री होणार ही दुसरी. समजलं. पुढे काय झालं बाबा, इक्विपमेंट. बरोबर, यस ऑर नो, यस ऑर नो. मग ही थर्ड एंट्री होणार, नंतर फोर्थ एंट्री होणार, बॅड डेट्स फिफ्थ एंट्री होणार. समजलं, यस ऑर नो. त्याच्यानंतर हे ट्रान्सफरची सिक्स्थ एंट्री होणार. झालं, यस ऑर नो. हे ट्रान्सफर इथे केलं ना, याची जनरल एंट्री होणार नाही, कारण त्याची एंट्री मध्ये तो इफेक्ट आला. आणि लास्ट जनरल एंट्री होणार तुमची ही. समजलं. मग जर्नल एंट्री कशा करायच्या मी हे सांगितलं. जर्नल एंट्री कशी करायची तुम्हाला क्वेश्चनला फॉलो करायचंय. पहिले डिस्ट्रीब्युटेड आयटम, त्याच्यानंतर एक 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 ऍडजस्टमेंट. समजलं. आणि लास्ट दोन एंट्री तुमच्या असणार आहे, एक रिव्हॅल्युएशन प्रॉफिट और लॉसची, आणि त्याच्यानंतर अमाऊंट पेएबल टू रिटायरिंग पार्टनर. हे झालं रिटायरमेंट डेथ मध्ये. आणि ऍडमिशन मध्ये काय असणार आहे बाबा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅरी डाऊन असलं काय येतच, पण ऍडजस्टमेंट करतो आपण कॅपिटलची. डेबिट साईडला टू कॅश, टू लोन, टू करंट येऊ शकतं. क्रेडिट साईडला बाय कॅश, बाय लोन, बाय करंट येऊ शकतं. बरोबर आहे का. मग हेच आपल्याला एंट्री करायची असते सर्वात शेवटची एंट्री ऍडमिशन मध्ये. समजलं, यस ऑर नो. ऍडमिशन असो, रिटायरमेंट असो, डेथ असो, डिझोल्युशन असो, याच पद्धतीने जर्नल एंट्री झाल्या पाहिजेत. समजला, यस ऑर नो. यस. आता बघा एंट्री कशी करायची, तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती. यस ऑर नो, कोण सांगू शकेल ट्रिक. जनरल एंट्री, जनरल रिझर्व्ह बद्दल सांग, पहिल्या एंट्री बद्दल. जनरल रिझर्व्ह कोणत्या साईडला लिहिला आपण, कोणत्या साईडला लिहिला, हा क्रेडिट साईडला. पुढे कशा, हा कोणत्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिला आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पुढे क्रेडिट इफेक्ट द्यायचा. जनरल एंट्री मध्ये पार्टनर्स कॅपिटलला कोणता इफेक्ट द्यायचा, क्रेडिट. तर डेबिट कोणाला द्यायचा, डेबिट याला द्यायचा. दुसरी एंट्री कोणती रे, ही लाईव्ह स्टॉक आणि मशिनरीची. हे कुठे लिहिलं आपण, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या. कुठे रिव्हॅल्युएशन अकाउंट, म्हणजे जर्नल एंट्री मध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंटला डेबिट इफेक्ट द्यायचा. क्रेडिट कोणाला द्यायचा, लाईव्ह स्टॉक अँड मशिनरी. थर्ड एंट्री इक्विपमेंट कुठे लिहिला आपण, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजे जर्नल एंट्री मध्ये रिव्हॅल्युएशनला कोणता इफेक्ट द्यायचा, क्रेडिट. डेबिट, डेबिट कोणाला इफेक्ट द्यायचा, इक्विपमेंट. समजला भाऊ ना, समझ रहा है, क्वेश्चन मार्क दिख रहा है चेहरे पे. आगे इक्विपमेंट क्रेडिटर्स कुठे लिहिलं, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड. इक्विपमेंट कुठे, रिव्हॅल्युएशन अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट. म्हणजे जर्नल एंट्री मध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंटला कोणता इफेक्ट देणार आपण, क्रेडिट. आणि डेबिट कोणाला देणार, क्रेडिटर्स. ट्रिक लक्षात ठेवा. जर तुम्हाला जर जर्नल एंट्री जायचं असेल तर मग पहिले लॉजिक, गोल्डन रूल्स, गोल्डन रूल्स ऍप्लिकेशन, मग क्रेडिटर्स कोणत्या टाईपचा अकाउंट आहे, इक्विपमेंट कोणत्या टाईपचा अकाउंट आहे, बॅड डेब्ट्स कोणत्या टाईपचा अकाउंट आहे, त्याला कोणता रूल अप्लाय होणार, मग कोणता इफेक्ट होणार. हे खूप मोठी प्रोसेस आहे. शेवटच्या क्षणाला, शेवटी आपण 30 डेज राहिलेत, 40 डेज राहिलेत, 30 डेज राहिलेत. बरोबर आहे का. 30 डेज मध्ये जर तुम्ही लॉजिकने जायचा प्रयत्न केलात तर होऊ शकतं, आन्सर येऊ शकतं, पण वेळ लागेल. आणि ही जी ट्रिक आहे, आन्सर रॉंग येऊ शकणार नाही. या ट्रिकने गेला तर खूप बेनिफिशियल. समजलं. काय सांगितलं आपण, जर एखादा आयटम क्रेडिट साईडला लिहिला, ज्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिला त्याला क्रेडिट इफेक्ट द्यायचा. जर डेबिट साईडला लिहिला तर त्या अकाउंटला डेबिट इफेक्ट द्यायचा. समजला.
आणि ऑपोजिट इफेक्ट ऑपोजिट अकाउंट. सिंपल आहे, कोणी काही लिहायचं नाही, समजून घ्या अगोदर. पहिली एंट्री करणार मी कशाची? जनरल रिझर्व्हची. आता मी काय म्हणतो लक्ष द्या. जनरल रिझर्व्ह कुठे रेकॉर्ड केला? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 2A पाहिजे, तुम्ही बोलला तर छान समजेल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. तर जर्नल एंट्री मध्ये पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिट इफेक्ट द्यायचा. समजलं? आता कसं असेल बाबा? 2 म्हणजे क्रेडिट इफेक्ट. 2 म्हणजे काय रे? क्रेडिट इफेक्ट. तर पार्टनर कोण कोण आहे? 2 जे या कॅपिटल अकाउंट, 2 माया कॅपिटल अकाउंट, 2 ममता कॅपिटल अकाउंट. याला म्हणायचं क्रेडिट इफेक्ट. 2 इफेक्ट म्हणजे क्रेडिट इफेक्ट. आणि 2 इफेक्ट क्रेडिट इफेक्ट हा ही जी डेटची जी लाईन आहे ना याच्यात थोडंसं पुढे लिहायचं कंपल्सरी बोर्ड एक्झाम मध्ये. समजला? हे रूल आहे 11th मध्ये जनरल एंट्री मध्ये आपण शिकलेलं आहे. बरोबर? चला, तर किती अमाऊंट आले तरी त्यांचे दोघांचे अमाऊंट सांगा बरं मला. लक्ष द्या, थांबा. 6,000 6,000 अँड 4,000. बरोबर? आता क्रेडिट इफेक्ट तर समजला सर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलं म्हणून क्रेडिट इफेक्ट दिला. डेबिट इफेक्ट कोणाला देणार? मग डेबिट इफेक्ट देणार आपण जनरल रिझर्व्हला. डेबिट इफेक्ट कोणाला देणार? जनरल रिझर्व्ह. म्हणजे पहिली एंट्री झाली आपली जनरल. कोणती रे? रिझर्व्ह अकाउंट डेबिट. किती रुपीज रे? पैसा. समजलं? यस और नो? ट्रान्सफर करतो ना आपण लॉस अकाउंट. झालं का रे? Being general reserve distributed between all partners. Being general reserve distributed between all partners. पुढे जायचं. पुढे जायचं. यस और नो? खूप छान. चला नेक्स्ट बघा रे. नेक्स्ट बघा. ही एंट्री झाली तुमची. चला, तर ऍडजस्टमेंट पहिली असेटच्या रिलेटेड आहे. बरोबर? तर काय झालं? लाईव्ह स्टॉक मशिनरी. आता बघा आपण काय करू शकतो. आता एका स्टुडंटने मला विचारलं की सर ह्या डेबिट साईडला जेवढे आयटम आहे त्याची एक एंट्री करू शकतो का? हो, करू शकतो. ऍडजस्टमेंट प्रमाणे सेपरेट सेपरेट पण एंट्री करू शकतो आणि डेबिट साईडला जेवढे आहे त्याची पण एक एंट्री करू शकतो. कशी एंट्री होईल इकडे लक्ष द्या. बघा आता हे जे असेट्स आहेत कुठे लिहिले आपण? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या. कुठे लिहिले? रिव्हॅल्युएशन अकाउंट.
रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे रिव्हॅल्युएशनला कोणता इफेक्ट होईल? डेबिट इफेक्ट. क्रेडिट कोणाला करणार? लाईव्ह स्टॉक, मशिनरी अँड बॅड डेटच्या ठिकाणी कट करून इथे आरडीडी लिहा. आरडीडी लिहायचं, आरडीडी. ओके, लवकर चलो फटाफट. बॅड डेट्स कट करून आरडीडी लिहा. बॅड डेट्स कट करून आरडीडी. सेकंड एंट्री झालं. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लाइव स्टॉक, टू प्लांट एंड मशीनरी अकाउंट, टू आरडीडी अकाउंट. तीनों के अमाउंट लिखो फटाफट. लाइव स्टॉक 1200, मशीनरी 2800, आरडीडी 2000 आणि तिघांचं टोटल रिव्हॅल्युएशन अकाउंटला किती येतं रे? 6000. being narration being assets depreciated and RDD provided on debtors. Being assets depreciated, being assets depreciated, being assets depreciated and RDD provided on debtors, and RDD provided on पुढे जायचं. यस ऑर नो? खूप छान. चला नेक्स्ट 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 चला. नेक्स्ट काय रे? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहिलं बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईड काय रे? बाय इक्विपमेंट अँड बाय क्रेडिटर्स. बरोबर. याची पण तुम्ही एक जर्नल एंट्री करू शकता. जर कोणाला अशा जर्नल एंट्री करता येत नसतील त्याने सेपरेट सेपरेट जर्नल एंट्री केल्या तरी चालतील. समजलं? तर मग आता आपण हे जे आहे काय रे? इक्विपमेंट आणि क्रेडिटर्स कुठे लिहिलं? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला कोणता इफेक्ट द्यायचा? क्रेडिट. तर डेबिट कोणाला करायचं? इक्विपमेंट अँड क्रेडिटर्स. चला एंट्री करा. इक्विपमेंट अकाउंट डेबिट, इक्विपमेंट अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. Being equipment, and creditors being equipment appreciated and creditors काय झाले रे? Decrease. गेल्यावरती जर्नल एंट्रीचे कमीत कमी 5-6 क्वेश्चन तुमचे झाले पाहिजे. ऍप्लिकेशन वरनं रेकॉर्डेड लेक्चर मधनं बघायचं. चला पुढे जाऊयात आपण. पुढचे कोणती एंट्री होणार? रिव्हॅल्युएशन लॉस. कोणती एंट्री होणार? रिव्हॅल्युएशन अकाउंट. चला रिव्हॅल्युएशन लॉस एंट्री होणार. तर रिव्हॅल्युएशन लॉस जो आहे तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कोणत्या साईडला रेकॉर्ड केलेला आहे?
कोणत्या साईडला? लवकर. कोणत्या साईडला? म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला कोणता इफेक्ट होईल? क्रेडिट. तर डेबिट कोणाला होणार? कॅपिटल अकाउंट. चला एंट्री करा. जया कॅपिटल अकाउंट डेबिट. एंट्री जया कॅपिटल अकाउंट डेबिट. जया कॅपिटल अकाउंट डेबिट. माया कॅपिटल अकाउंट डेबिट. जया कॅपिटल अकाउंट डेबिट. माया कॅपिटल अकाउंट डेबिट. ममता कॅपिटल अकाउंट डेबिट. अमाउंट 1800, 1800, 1200. क्विक. 2 काय होणार? क्रेडिट इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंट. व्हेरी गुड. 2 रिव्हॅल्युएशन अकाउंट. तिघांची टोटल किती येते? 4800. यस, खूप छान. आता आपण काय केलं? रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफरची एंट्री केली ना. रिव्हॅल्युएशन लॉसची ट्रान्सफरची एंट्री झाली, बरोबर? यस. आता तुम्ही काय म्हणणार की सर इथे पण एंट्री आहे, ह्याची पण एंट्री करा. बघा बरं काय इफेक्ट होतो एंट्री केली तरी. रिव्हॅल्युएशन अकाउंट कुठे लिहिलं आपण? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. एंट्री बघा बरं काय होते? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. आपण कोणती एंट्री केली? डबल डबल करायचं बसायचे का? ट्रान्सफरची एकच एंट्री होणार. डबल डबल करायची. आता लोन अकाउंट. being revaluation loss transferred to partners capital account. being revaluation loss transferred to partners capital account. मंडेला 4 वाजता लेक्चर ठेवला तर चालेल का तुम्हाला? कोणाकोणाला प्रॉब्लेम आहे 4 ला लेक्चर ठेवला तर? बाबा हातवरती करा. प्रॉब्लेम कोणाला आहे 4 ला लेक्चर ठेवला तर? काय प्रॉब्लेम? बाहेर चाललो हे नको कारणाचा. तू फिरायला चालला म्हणजे तू क्लास थांबू का मी? कुठे चालला मग? कोणासोबत? घरच्यांना सांगतो 1 दिवस लेट. परत केव्हा येणार? परत 4 ते 7. 6 वाजता जायचंय. लेक्चर करून जा ना. चालतंय. ओके ठीक आहे. डन. मंडेला आपण लेक्चर एक्स्ट्रा घेऊयात म्हणजे संपेल आपलं टार्गेट. पुढे त्याच्यानंतर ही एंट्री करायची आपल्याला. काय रे? कोणाचं अकाउंट आहे? ममता लोन अकाउंट. बरोबर. इकडे लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या. ममता कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लोन अकाउंटचा इफेक्ट आहे. मग कोणाचं लोन अकाउंट बाबा? जयाचं लोन अकाउंट. मायाचं लोन अकाउंट. कोणाचं? ममताचं. ममताचंच लोन अकाउंट का? कारण त्याचंच आहे ना. बरोबर आहे का? म्हणून ममता लोन अकाउंट. आता लक्ष द्या. मग हे लोन अकाउंट कुठे लिहिलं? ममताच्या डेबिट साईडला. तर ममता कॅपिटल अकाउंटला कोणता इफेक्ट होईल? डेबिट. क्रेडिट कोणाला करणार मग? ममता लोन अकाउंट. तर एंट्री होणार, लिहून घ्या. ममता कॅपिटल अकाउंट डेबिट. ममता कॅपिटल अकाउंट डेबिट. ममता कॅपिटल अकाउंट डेबिट. टू ममता लोन अकाउंट. टू ममताज लोन अकाउंट. अटेंडन्स यांची हा घेऊन या. नॅरेशन बिईंग बॅलन्स अमाउंट. नॅरेशन बिईंग बॅलन्स अमाउंट. नॅरेशन लिहून घ्या. बिईंग बॅलन्स अमाउंट ड्यू टू ममता transferred to her loan account. ट्रान्सफर्ड टू हर लोन अकाउंट. अशा पद्धतीने क्वेश्चन खतम. पुढचा बोर्ड क्वेश्चन चेक करा की तो कुठे आहे. तो पेज नंबर 315. प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर 1.